नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जलसंपदा विभागाचे जे पेपर आहे ते झालेले आहे। कालवा निरीक्षक, दप्तर कारकून आणि मोजणीदार याचा काल शेवटचा पेपर होता। आज आपण दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक याचा एक्सपेक्टेड कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा, ओपनचा जो कट ऑफ आहे यामध्ये तुमचे 84+ क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। हा मी तुम्हाला ओपन जनरलचा कट ऑफ सांगितलेला आहे। ओपन लेडीज जर असेल तर 80+ क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। ओबीसी मध्ये 82+ क्वेश्चन्स तुमचे बरोबर असले पाहिजे। हा झाला तुमचा ओबीसी जनरल। ओबीसी लेडीज जर असेल तर 78+ क्वेश्चन्स तुमचे बरोबर असले पाहिजे। नंतर बघा, ईडब्ल्यूएस मध्ये तुमचे 82+ क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा कट ऑफ हा तुमचा जवळपास सारखाच असेल। एनटीचं मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलेलं आहे। यामध्ये एनटीच्या सगळ्या कॅटेगरी येतील, एनटीए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी। एनटीमध्ये तुमचे 80+ क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे आणि एनटी लेडीजमध्ये तुमचे 74+ क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। नंतर बघा, एससी मध्ये तुमचे 77+ क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। हा झाला एससी जनरलचा। एससी लेडीज जर असेल तर 72+ क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। एसटी मध्ये बघा, 74+ क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। हा झाला एसटी जनरल आणि एसटी लेडीज जर असेल तर 70+। दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षण याचा कट ऑफ मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेला आहे। यामध्ये 5 ते 10 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात। पेपरची जी काठिण्य पातळी होती ती मॉडरेट असल्यामुळे याचा जो कट ऑफ आहे हा खूप हाय लागणार नाही। तुम्ही जर अर्थ व सांख्यिकी विभागाचा जर पेपर दिला असेल तर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याला लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे। कागद पडताळणीच्या वेळी तुमची धावपळ नको म्हणून ते तुम्ही डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा। त्यामध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची लिस्ट सांगितलेली आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।